सर्व विद्यार्थी मित्र हो नमस्कार. विभाग 3च्या पेपर क्रमांक 11साठी आजचा तास आणि उद्याचा तास आपण करून ह्या पुस्तकाचा साधारणपणे संपून मग नंतर पेपर क्रमांक 8कडे वळणार आहोत. मित्र हो, आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा विचार एकंदरीत होतो आहे. आज तारीख 1 जानेवारी 2021 अशी आहे आणि आजच्या या प्रथम वर्षाच्या प्रारंभी इंग्रजी महिन्याप्रमाणे तुम्ही हे लेक्चर अटेंड करत आहात. गेली कित्येक दिवस आपण ऑनलाईन चर्चा करतो आहे, पण आज मीटिंगसुद्धा बोलवलेली आहे 10 वाजता आणि निश्चित तुम्ही येणार आहात आणि एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आणि मग आपण उद्यापासून ऑफलाईन तासाचं नियोजन करणार आहे. मित्र, आपण पेपर क्रमांक 11साठी दृष्टांत पाठ या रचनेचा कुठेतरी अभ्यास करतो आहे. हा दृष्टांतपाठ ग्रंथ केशवभासांनी प्रकाशित केलेला होता कित्येक वर्षापूर्वी महानुभाव संप्रदायामध्ये. आणि हा दृष्टांतपाठ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मराठी साहित्यातल्या महानुभाव संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा लीळाचरित्र ग्रंथ जो आहे त्याच्यातल्या लीळा आहेत. त्याच्यातल्या लीळा ज्या चक्रधरांनी सांगितलेल्या होत्या त्या लीळामध्ये चक्रधरांनी जी काही उदाहरणं दिलेली होती त्याला दृष्टांत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते दृष्टांत 114 केशवभासांनी लीळाचरित्रामधून बाजूला काढले आणि त्याचं सूत्र आणि दृष्टांत हे दोन्ही एकत्रित केले. म्हणजे त्या लीळाचरित्रामध्येच त्याची रचना आहे. सूत्र एखादं म्हणजे विचार सांगणं आणि त्याच्यावर दृष्टांत देणं ते आहे तसं घेतलं आणि त्याच्यावर आपलं दृष्टांतिक देऊन असं 114 दृष्टांताचा हा ग्रंथ जो आहे तो प्रकाशित केला. तर त्या ग्रंथातले काही दृष्टांत एकत्रित करून आपल्या शिवाजी विद्यापीठानं निवडक दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ म्हणण्यापेक्षा पुस्तक या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं. आणि तुम्हाला लक्षात आलं त्याच्यातून की ते दृष्टांत म्हणजे कथा आहेत आणि त्यावेळचं यादवकालीन सामाजिक सांस्कृतिक जीवन आणि वेगवेगळा विचार कसा आहे त्याच्यावरचं विवेचन एकंदरीत स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. तर आपण काही दृष्टांत पाहतो आहे. तर मागच्या तासाला आपण व्यावसायिक दृष्टांत पाहिले, कृषी जीवनावरचे दृष्टांत पण नंतर पाहिला. तणधने याचा वाराचा दृष्टांत बघितला आपण, म्हणजे तण वाढल्यानंतर काय होतं याच्यावरचा. त्यानंतर दृष्टांत वटरोपाचा. आता हा दृष्टांत जो आहे, आता एक 4-5 दृष्टांत राहिलेले आहेत, 5-6 दृष्टांत राहिले. हे झाल्यानंतर मग हे पुस्तक संपणार आहे किंवा याच्यावरती थोडंसं पुस्तकावरती किंवा यावरच्या आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्याशी चर्चा करणारच तर आपण आहोत. तर वटरोपाचा दृष्टांत कसा आहे, कृषी म्हणजे शेती संदर्भातलं जीवनाचित्रण आहे. अवतारी पुरुषांच्या आज्ञेचं पालन व आचरण केल्यानं इंद्रियाचं संयमन होतं असं सूत्र आहे या दृष्टांताचं. कोणत्या? वटरोपाच्या दृष्टांताचं. काय? अवतारी पुरुषांच्या आज्ञेचं म्हणजे कुणीतरी ज्ञानी, त्यावेळेचा अवतारी पुरुष म्हणजे आत्ताचा कुणीतरी वाचन करणारा ज्ञान घेणारा गुरु असं गृहीत धरा. तर अशा पुरुषाच्या किंवा ज्ञानी पुरुषाच्या आज्ञेचं जर पालन केलं किंवा तसं जर आचरणात आणलं तर इंद्रियांचं संयमन होतं, इंद्रिय ताब्यात राहतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी वटरोपाचा दृष्टांत त्याने दिला आहे. मला वाटतं याच्यावरती थोडंसं आपण चर्चा पण केलेली आहे. तर म्हणजे वडाचं रोप असतं आणि वडाचं रोप ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्या वडाच्या रोपाचा कोंब अत्यंत नाजूक असतो, पण शेण्या मेंढ्याच्या टापानं तो दडपून जातो. पण जेव्हा तो मोठा होतो किंवा त्याला शेळ्या मेंढ्यापासून तो वाचला आणि त्याला खत पाणी मिळालं तर जो वड मोठा होतो त्यावेळेस त्याला हत्ती जरी बांधला तर तो उन्मळून पडत नाही, एवढी ताकद त्याच्यात आलेली असते. म्हणजे त्याचा जीव लहान ज्या वेळेला असतो त्यावेळेला काय होतं तर त्याला त्याच्या जीवा लहान असेल तर त्याला त्याची ताकद कमी असते, पण जो मोठा होतो त्यावेळेला प्रचंड ताकदीला सामना करण्यास सामर्थ्य असतं. तसं अवतारी पुरुषाचं विवेचन कुठंतरी समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी अत्यंत चांगलं केशवभासांनी दृष्टांतिक दिलेलं आहे. ते म्हणतात काय, ते असं सांगतात की प्राथमिक अवस्थेमध्ये जर संयम केला तर पुढील मनाची दृढता निर्माण होते. कोणत्याही वाईट गोष्टीची बाधा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये होत नाही. म्हणून प्राथमिक अवस्था महत्त्वाची आहे.
जसं त्या वडाच्या रोपाला लहानपणीच पाणी आणि खत देणं गरजेचं आहे, ते दिलं तर ते शेळ्या मेंढ्यापासून तर वाचेलच, पण प्रत्यक्षरित्या त्याचं स्वतः इतकी प्रचंड ताकद त्याच्यात निर्माण होईल की संकटाला सामना करण्याचा धैर्य त्याच्यात निर्माण होईल. तसं आपल्याही जीवनामध्ये असं आहे. लहानपणीच जर तुम्ही एखाद्या सत्पुरुषाच्या नियमांचं पालन किंवा सांगणाऱ्या विचारांचं, ज्ञानाचं पालन जर आचरण केलं, तशी कृती केली, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढं भक्कम बनल्याशिवाय राहणार नाही. किती सुंदर विचार आहे. पण कृषी जीवनातलं सगळं आहे. वडाचं झाड, त्याच्या अगोदरचं सांगितलं आहे, तण काढल्यानंतर काय अवस्था होईल पिकाची, प्रचंड तो पीक वाढेल. पण लहानपणी ज्या वेळेला तण नाही काढलं तर ते पीक मरून जाईल आणि तणाचीच ताकद वाढेल. ह्या 31व्या आणि 32व्या दृष्टांतामध्ये आपण हे सांगायला लागलेलो आहे. या वटरोपाचा जो दृष्टांत आहे त्याच्यामध्ये चक्रधर स्वामींनी बेलापूरला नागदेवाचार्यांना निमित्त करून हा सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञानाचं जतन आणि संवर्धन झालंच पाहिजे. आणि एकदा तुम्ही योग्य ज्ञानाच्या मार्गावरून पक्के झालात की तुम्हाला कुणीही मार्गात विघ्न आणू शकत नाही. एक लक्षात ठेवा. आणि हे महत्त्वाचं. तर वटरोपाचा दृष्टांत इतक्या सुंदर एकंदरीत आहे. शेळिया म्हणजे शेळी, कुपकाठी, कुंपण, प्रतोहाते, वर येणे, वाढणे, हे वगैरे याचा चित्रांत आहे. त्यानंतर दृष्टांत रोवंतलेया पशूचा. रोवंतलेया पशूचा दृष्टांत काय आहे 33वा. तर या दृष्टांताचं सूत्र इतकं सुंदर आहे. आपण ज्याचं घर, या ठिकाणी आपण याचे घर, याचे म्हणजे त्याच्यात काय दृष्टांत आहे, प्रयत्न करून अवगत करावं लागतं एखादी गोष्ट. त्यांनी सांगितलं कोणतंही ज्ञान जे आहे ते आपण होऊन आपल्याकडे येत नाही, ते आपण प्रयत्न करून आत्मसात करावं लागतं. आपण ज्ञानाला सर्वस्व दिलं तर ज्ञान आपल्याला सर्वस्व देतं. किती सुंदर विचार आहे. कोणतंही ज्ञान आपणहून येत नाही तर त्या ज्ञानाला महत्त्व आपण देऊया आणि ज्ञान आपण स्वीकारूया, मग ते ज्ञान आपल्याला सर्वस्व होतं. हा हे सूत्र आहे किंवा हा विचार आहे किंवा हे काय म्हणतो आपण त्याला की सुरुवातीचं हे एक सुविचार आहे. आणि या सुविचाराला किंवा सूत्राला अनुसरून त्यांनी फार सुंदर असा रोवंतलेयाचा पशूचा दृष्टांत दिला आहे. त्यांनी काय दृष्टांत दिला आहे तर त्याने सांगितलं आहे, पशु असे ते आडी दरडी चरे पोट भरे, मग एकी ठाई बैसोनी रोवंती, मग तेने तयाचिया सप्तधातू निवती, तुष्टी होय, पुष्टी होय, बळ होय. म्हणजे काय सांगितलं हे तर 3 ओळीचा दृष्टांत आहे. पशु जसा आडीदडीला चरतो, पोट भरतो, नंतर एका ठिकाणी बसून रवंत करतो, त्यामुळे त्याचं सप्तधातू निवतात आणि तुष्टीपुष्टी होऊन तो बलवान होतो. काय महत्त्वाचं आहे बघा. कोणतंही ज्ञान आपल्याकडे येत नाही, ते आपण प्रयत्नपूर्वक जर घेतलं तर आपल्याकडे ते साठून राहतं. हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की पशु आडपडद्याला जाऊन आडेला जाऊन ज्या वेळेला ते तृण म्हणजे गवत ते खातात, म्हणजे गवत खातात किंवा ते चरतात आणि नंतर सरळ येऊन एका ठिकाणी जागेवर बसून त्याचा रवंत करतात, त्यावेळी त्याचं काय होतं, सप्तधातू निवळतात आणि त्याची पुष्टी होते आणि त्याला बलवानपणा त्याच्यामध्ये येतो. तसंच आहे. त्याप्रमाणे दृष्टांती काय, त्याप्रमाणे अवतारी पुरुष मार्गदर्शन करतात. जो ऐकतो, मनन करतो तोच योग्य पात्र होतो आणि त्याला सुख प्राप्त होईल. म्हणजे अवतारी पुरुषाचं ज्ञान योग्य जर घेतलं आणि त्याचं मनन चिंतन जर केलं तर तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही बलवान व्हाल, सुखी व्हाल, असा हा दृष्टांत एकंदरीत आहे. म्हणजे रोवंतले या पशूचा बघा, हे सगळं शेताशी बाबतीत आहे, कृषी जीवनाशी निगडीत आहे. अत्यंत सुंदर विचार एकंदरीत सांगितलं आहे. याच्यावरच्या नोट्स मी तुम्हाला नक्की देणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं सामाजिक वास्तव आहे. चक्रधर स्वामींनी वेरूळला चांगदेव भट्टाला हा दृष्टांत सांगितलेला आहे आणि या दृष्टांतात रवतलेल्या पशुनुसार त्यानं खाल्लेल्या ह्याच्या चाऱ्याचं रवंत केला तर त्याचं पोषण होतं. आणि मग तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा सत्पुरुषाच्या विचाराचं मनन चिंतन जर केलं तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे कुठंतरी आनंद, सुख, समाधान, शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बलवान झाल्याशिवाय राहणार नाही. या अंगानं या सर्व गोष्टींचं विवेचन किंवा ज्या वेळेला चक्रधर स्वामी करतात त्यावेळेला चक्रधर स्वामींच्या विचारांना कुठेतरी दृष्टी आहे.
चक्रधर स्वामींनी म्हणून त्यावेळेला जो महानुभाव संप्रदायामध्ये दिलेला जो विचार आहे तो तात्विकदृष्ट्या अप्रतिम आहे. तो निश्चितपणे आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी, मानवी जीवनासाठी उद्बोधक आहे. आणि यादवकालीन जीवनाचं त्यावेळचं जीवन जे आहे त्याच्यातून, त्या शब्दातून, त्या वाक्यातून, त्याच्या प्रतिमेतून ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी चित्रित होत राहतात. म्हणून जीवनाच्या प्रत्यक्ष मांडणीनुसार या सर्व गोष्टींचा विचार ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला खरोखर बऱ्याच गोष्टींची जाणीव होते. मला वाटते कृषी जीवनावरचे दृष्टांत फार सुंदर आहेत. एक तणाचा संदर्भातला आहे, एक वडाच्या रोपाच्या संदर्भातला आहे, आणि दुसरा पशु जे आहेत ते ज्या वेळेला हे गवत खातात किंवा आडपडद्याला जाऊन सगळ्या ज्या वेळेला ते चरतात आणि नंतर रवंत करतात, आणि हे शेतापातातली जीवनाचं एक वास्तव सत्य निरीक्षण चक्रधर स्वामींनी फार सुंदररित्या केलेलं होतं. आणि त्यांनी हे दृष्टांत दिलेले होते, म्हणजे हे उदाहरणं दिलेली होती. हे महिमभट नावाच्या एका त्यावेळच्या सराळे गावच्या ब्राह्मणानं एकत्रित ते लिहिलेले होते हे दृष्टांत सगळे, किंवा हे लीळा लिहिलेल्या होत्या, आणि त्यांचाच तो लीळाचरित्र ग्रंथ. आणि त्या लीळाचरित्रातल्या काढलेल्या लीळा सूत्र हे केशवभासांनी केलेलं कार्य, आणि केशवभासांनी त्याच्यावरती दिलेला निष्कर्ष, अशा स्वरूपात हा दृष्टांत पाठाची रचना यासुद्धा पुस्तकामध्ये साधारणपणे आहे. आता पुढचा भाग दुसरा स्वतंत्र आहे, आणि तो म्हणजे कोणता, तर आरोग्य आणि शिक्षण. मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे. म्हणजे वर सगळे दिसते आपल्याला, कृषी जीवन मानवी जीवनाशी निगडीत आहे, व्यावसायिकता मानवी जीवनाशी निगडीत आहे, त्यानंतर अनेक गोष्टी वेगवेगळ्यावर सांगितलेले आहेत विषय. आता इथं आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. 34वा दृष्टांत आहे, आपण अनेक 5 दृष्टांत बघणार आहे. काय आरोग्य आणि शिक्षण मानवी जीवनाला किती गरजेचं आहे हे त्यावेळच्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी ओळखलेलं होतं. चक्रधर स्वामींनी आरोग्यासंदर्भात आणि शिक्षणासंदर्भात त्यावेळेला मार्गदर्शन करून जीवनाचा प्रत्यक्ष दृष्टिकोन मानवी जीवनासमोर ठेवलेला होता. म्हणजे यादवकालीन जीवनाचं प्रभावी वास्तव सत्य जर आज समजून घ्यायचं असेल, यादवकालीन जीवनाचा शोध जर घ्यायचा असेल, त्यावेळचं सामाजिक सांस्कृतिक जीवन जर बघायचं असेल, त्यावेळी मानवी जीवनातल्या सगळ्या अनेक अवस्था जर बघायच्या असतील तर लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, साती ग्रंथ हे मानभाव संप्रदायाचे गद्य ग्रंथ जरूर अभ्यासायला पाहिजेत, जरूर हे वाचले पाहिजेत. कारण पूर्वीच्या काळातले ग्रंथ हेच आपलं शिक्षण होतं. पूर्वीच्या काळातला संतांचा, सत्पुरुषांचा विचार ग्रंथाच्या अगोदरसुद्धा सांगितलेला तोच आपल्या जीवनाचा खरा आधार होता, जीवनाची खरी मांडणी देणारा होता, जीवनातल्या खऱ्या सुखाला चा शोध घेणाऱ्या होत्या. आणि म्हणून आरोग्य आणि शिक्षण आज जसं गरजेचं आहे, आज शिक्षण घेतल्याशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही किंवा तो या समाज व्यवस्थेमध्ये टिकू शकत नाही. आणि ते शिक्षण घेण्यासाठी मग आपलं आरोग्य पण पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगले ठणठणीत पाहिजे, तुमच्या शारीरिक कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचणी असता कामा नयेत. हे ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात त्यावेळेला केलेलं प्रबोधन चक्रधर स्वामींनी आपल्या लीळेतून हे महत्त्वाचं आहे. म्हणून लीळाचरित्र मानभाव संप्रदायातला ग्रंथ आणि वारकरी संप्रदायातला ज्ञानेश्वरी ग्रंथ, जो भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगणारा हा ग्रंथ, ज्ञानोबाने त्याची रचना त्या मांडणी त्याची केलेली ओव्याच्या माध्यमातून आहे. तो काव्यग्रंथ आहे आणि हा गद्य ग्रंथ आहे. हे सगळं ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला सत्पुरुषांनी गेल्या 800-900 वर्षापूर्वीसुद्धा दाखले समाज व्यवस्थेशी निगडीत, व्यवसायाशी निगडीत, कृषी जीवनाशी निगडीत, आरोग्य आणि शिक्षणाशी निगडीत ज्यावेळेला दिलेले आहेत त्यावेळेला ते खरं आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य असणारं साहित्य किंवा गद्यपद्य साहित्य. आणि म्हणून मराठी साहित्याचा शोध यावर्षी तुम्ही ज्या वेळेला घ्यायला लागलेला आहे, मराठी वाङ्मयाचा इतिहाससुद्धा मध्यकाळातला तुम्हाला एक पेपरच आहे, तशा पद्धतीनं तो एकंदरीत भाग जो आहे तो समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर आरोग्य आणि शिक्षण या संदर्भातले दृष्टांत काय आहेत. दृष्टांत वज्रकीटकीयेचा. आता वज्रकीटकीयेचा दृष्टांत जो आहे तो काय आहे, जीव आणि बांधावे सोडावे, जीव आणि बांधावे सोडावे, ऐसिया जीवा श्री प्रभू मोकलिती तैसी मोकलिती. म्हणजे काय, जीव आरंभापासून अविद्येने युक्त असतो. म्हणजे आरंभापासून त्याला, म्हणजे माणसाला आता एक मी ज्ञान घेतलं तर दुसऱ्या एका ज्ञानापासून मी वंचित असतो.
ते ज्ञान घेतलं की त्याच्या पुढचं ज्ञान मला माहीतच नसतं. म्हणजे माणसाचा जीव जो प्रत्येक सुरुवातीपासून आरंभापासून अविद्येने युक्त असतो, अशा जीवाला परमेश्वरयुक्त मुक्त करू शकतो. म्हणजे अविद्या असणाऱ्या किंवा ज्याच्याकडे विद्याच नाही, ज्याच्याकडे ज्ञानच नाही आहे, जो अज्ञानी आहे, अशाला परमेश्वर काय करतो? मुक्त करू शकतो तो. हा एक सूत्र आहे. आणि याच्यासाठी त्यांनी फार सुंदर एक उदाहरण दिलं आहे. एका गावामध्ये आतड्याला वज्रटिकी कर्कलोक, बघा वज्रटिकी म्हणजे कर्कलोक. तर कोण्या एका माणसाला एका गावामध्ये त्याच्या आतड्याला कर्करोग झालेला असतो आणि ती वज्रटिकी जर नीने जाळून पाहिली तरी जळेना, पाण्यात बुडेना, शस्त्रांनी तुटेना, घामाने पिटून मरेना, सांडशीने तुटेना, तो रोग कोणीच जाईना, घालवेना तो. मग या उपायाने त्याला दुःखच होऊ लागतं. मग एकदा कोणी रोग्याचे निदान बरोबर करी, त्याच्यावर उपाय माहीत नव्हता. कोणाला एकाला उपाय माहीत होता, त्याला रोगाचं निदान करता येणं. एक जाणता आला, त्याने निदान केलं, त्याला उपाय देखील माहीत होता, त्याने त्याला आपे पाजलं, त्यामुळे कीड तडफडून मेली. म्हणजे काय म्हणतोय बघा, आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात चक्रधर स्वामींच्या काळचा हा प्रसंग आहे. कोणी एका माणसाला आतड्याला कॅन्सर झाला, त्याच्या सगळं काय काय घडलं, त्याला औषध काय द्यावं हे काही कोणाला माहीत नव्हतं. पण एक जण वैद्य त्याला भेटला आणि त्यानं त्याला औषध दिलं. असं औषध दिलं की त्याच्यातली ती कीड जी आहे ती जळून गेली, म्हणजे तो बरा झाला. म्हणजे हे का सांगितलेलं आहे? ते द्राष्टांतिक त्याच्यावरती काय आहे? परमेश्वर त्याप्रमाणे कृपाशक्ती करूनही फेडू पेटे. जीवाला वज्रटिकी लागलेली असते, ती अविद्या घालवण्यासाठी काय म्हटलं गेलं आहे? जीव अनेक उपाय करतो, त्यामुळे जास्त दुःख होते, पण योग्य ज्ञानी मार्गदर्शनाद्वारे ती अविद्यासुद्धा घालवता येते. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला औषधानं काही गोष्टी जातात. आणि म्हणून मानवी जीवन सुखकारक का बनलेलं आहे? मग आयुर्वेदिक औषध असू दे ना, आजच्या काळामध्ये ॲलोपॅथिकचा प्रचंड असणारं काय म्हणतो प्रगती झालेली आहे. आयुर्वेदामध्ये प्रचंड संशोधन झालेलं आहे या ॲलोपॅथीमध्ये. मग तेच औषध आपण आता सातत्यानं घेत राहतो. म्हणजे आरोग्य जर जपायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी औषध असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मन, शांती, समाधान जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी औषध घेणं, वाचन, मनन, चिंतन या गोष्टी असल्या पाहिजेत. अज्ञान तुमचं निघून गेलं पाहिजे. एखाद्या गोष्टीवर सोल्युशन काय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टीचं विवेचन फार प्रभावी आणि वेगळ्या जाणीवेतून चक्रधर स्वामींनी इथं सांगितलेलं आहे. इथं आरोग्यासंदर्भात आणि शिक्षणासंदर्भात विचार स्पष्ट व्हायला लागलेला आहे. तुमचं स्वतःचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर योग्य ती मात्रा, योग्य ते औषध घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी योग्य तो वैद्य तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. आणि तो शोधणं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून या टप्प्यावरती, या जाणीवेतून हा सगळा विवेचनात्मक विचार चक्रधर स्वामींनी स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून काय दृष्टांत आहे हा वज्रकीटकीयेचा. पुन्हा पुढचा दृष्टांत आहे कोलाचा. म्हणजे आता याच्या अगोदरचा हा जो आता वज्रकीट सिद्धांत आहे तो पैठणच्या परिसरामध्ये शिष्यांना सांगितलेला आहे चक्रधर स्वामींनी. म्हणजे त्या दृष्टांतानुसार त्यांनी काय सांगितलं आहे? जो जे जाणत असेल, म्हणजे रोगी हा इलाजही तो खरा, म्हणजे रोग्याला जर काही गोष्टी माहिती असतील तर तो रोग येऊनच देणार नाही किंवा त्याच्यासाठी दक्षता घेईल. म्हणजे ज्ञानी पडत असतो. डोळ्यांचा आजार असल्यास दंतचिकित्सकाकडे जाऊन उपयोग होणार नाही, कल्याणी होणार नाही. त्याचा सल्लाही पाहिजे, योग्य वाटचाल केली पाहिजे. म्हणजे जे काही औषध गरजेचं आहे तेच औषध घेणं तितकंच गरजेचं एकंदरीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा जो आहे तो दृष्टांत कोलाचा. म्हणजे काय? तर सुख प्राप्त होणाऱ्या समाधानी ईश्वराची प्राप्ती होत नाही. सुख प्राप्त होणाऱ्या साधनांनी कधी ईश्वर प्राप्ती होत नाही. तुम्हाला तुमच्या घरात गाडी, बंगला, सगळी साधनं मोठमोठी आहेत, पण त्याच्यामुळे तुम्हाला अध्यात्म मिळणार. पण वाचन, मनन, चिंतन, चांगला विचार, सद्गुण विचार, सत आहार, सतयुक्त आहार, बुद्धीला चालना देण्यासाठी गरजेच्या गोष्टी, वाचन, चिंतन हे केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ईश्वर प्राप्तीच होईल, समाधानच मिळेल. पण
ते करण्यासाठी तुम्हाला सुख प्राप्त होण्यास साधनाने प्राप्त होतच नाही. ते ईश्वराची प्राप्ती होत नाही, साधनाने कधी होत नाही आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे काय उदाहरण दिलेलं आहे तर ते म्हणतात की कोणी एक आचार्य असतो, आचार्य म्हणजे ज्ञानी किंवा गुरु असतो, तो आपल्या काठीने काय करतो, शिष्यांना दांडपट्ट्याने त्या ठिकाणी शिक्षण देतो. चुकेल त्याच्या काठीनं आणि आपतेष्टांना शिवीगाळ करतो. त्याचं हे सर्व सहन केल्यामुळं त्याला वार चुकवल्याचं कौशल्य प्राप्त होतं. दुसरा मात्र त्रस्त होऊन निघून जातो. काही दिवसांनी परत येतो तेव्हा आचार्य त्याला नदीपात्रात बसवून टाकतात. म्हणतात, या राणी बसा, आत्ता तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात. म्हणजे ज्ञानासाठी काय करावं लागेल, गुरु काय करेल हे सांगता एकंदरीत येत नाही. आणि म्हणून ज्ञानसाधना करताना शरीर मानसिक दुःखी सहन करायला पाहिजे, हाही विचार एकंदरीत आहे. म्हणजे ज्ञानासाठी मानसिक जाग्यावरती ठेवून शिक्षण घेतलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाला मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्ञानसाधना करीत शारीरिक मानसिक दुःख सहन करावी लागतात. आणि जो सहन करतो तोच पदाला प्राप्त होतो, तो सहन करीत नाही तो त्या पदाला पोचत नाही, असं दृष्टांतिक त्यांनी दिलेलं आहे. चक्रधर स्वामींनी खडकुली येथे रामदेव यांना निमित्त करून हा दृष्टांत सांगितलेला आहे. शारीरिक आणि मानसिक दुःखे सहन करता आली पाहिजेत. कोणी सोडतील ते ज्ञानापासून दुरावतील. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी साधकाला त्रास सहन करावा आला पाहिजे, त्यानं सातत्य राखलं पाहिजे. हा विचार याच्या ठिकाणी एकंदरीत आहे. आरोग्य आणि शिक्षण याच्यातला 34वा आणि 35वा दृष्टांत वज्र कीटकेचा आणि कोलाचा, हे दोन्ही दृष्टांत त्याचा आशय त्याच्याविषयीचं दृष्टांतिक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक विचार सगळा घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आता 35 ते 40 4च दृष्टांत पुढच्या एका तासाला आपण घेऊन किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या एका तासाला घेता येईल. बघूया आपण 1-2 तासामध्ये हे संपेल, हे पुस्तक आणि हा सिलेबस संपेल. नंतर 8 नंबर पेपर आपण पाहायचा आहे. तुम्ही फार शांत चित्तानं ऐकत आहात त्याबद्दल तुमचे म्हणावे तेवढे थोडेच धन्यवाद आहेत. खरोखर आता 10 वाजता मीटिंग आहे, त्याला तुम्ही आवर्जून या असे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला मी आव्हान करतो.